नमस्कार. शार्लट वासियांचे आजच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. माय मराठी मातीने आणि तिच्या संस्कृतीने आपल्या सर्वांना एकत्र बांधले आहे. 7 समुद्रापार प्रवास करून आपण सर्व इथे अमेरिकेत आलो, स्थायिक झालो. शार्लट मराठी मंडळाच्या विविध उपक्रमांमुळे आपल्या ओळखी वाढल्या गेल्या आणि आपण सर्व या एका कुटुंबाचे भाग बनलो. शार्लट मराठी मंडळाच्या या कुटुंबाला आता 25 वर्ष पूर्ण होत आहे. पण आपल्याला कधी असा प्रश्न पडला आहे का की 25 वर्षापूर्वी भारतातून किंवा आपल्या महाराष्ट्रातून किती कुटुंब इथे शार्लटमध्ये स्थायिक झाली असतील किंवा त्यांच्या एकमेकांची ओळखी कशा झाल्या असतील? त्यावेळेस नेव्हिगेशन सिस्टीम कारमध्ये नसायची. मग भारतातून इथे येणारी नवीन माणसं अशा अनोळखी ठिकाणी रस्ते कसे शोधत असतील? त्यावेळेस रिअल इस्टेट वेबसाईट्स तर नव्हत्या. तर मग घर खरेदी करण्यासाठी किती पापड बेलायला लागले असतील आणि भारतीय रेस्टॉरंट्स किंवा ग्रॉसरी स्टोअर्स किती असतील? या आणि अशा कितीतरी विषयांवर गप्पा मारण्यासाठी आजच्या पॉडकास्टमध्ये मी एका अशा कुटुंबाला आमंत्रित केलं आहे जे 35 वर्षांहून अधिक आपल्या शार्लटमध्ये राहत आहेत आणि त्यांनी या मंडळाला लहानाचं मोठं होताना पाहिलं आहे. आणि पुन्हा एकदा यंदाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने मंडळाचे नेतृत्व त्यांनी सांभाळले आहे. स्वागत करूया रणजित आणि गीता गुर्जर यांचे. नमस्कार. नमस्कार. आम्हाला आज तुमच्याकडनं खूप सारी माहिती करून घ्यायची आहे, तीही 25 वर्षापूर्वीची. 25 वर्षापूर्वी शार्लट शहर हे कसं होतं? तर 25 वर्षापूर्वीचं शार्लट शहर हे खूप वेगळं होतं आणि मी 25 वर्ष का मी थोडंसं आधीच जाईन, कारण आम्ही इथे 1992 मध्ये आलो तेव्हा शहर हे म्हणण्यापेक्षा शार्लट आणि त्याच्या अराउंड ज्या गोष्टी होत्या ते सगळं गाव होतं. खूपच कमी डेव्हलपमेंट झाली होती. आता सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यावर घरं आहेत, कोपऱ्या कोपऱ्यावर अपार्टमेंट्स आहेत. ती काहीच नव्हती. एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जायला वेळ पण कमी लागत होता. आणि तसं बघायला गेलं तर आता शार्लटमध्ये व्हॅलेंटाईन डेव्हलप झालंय, मॅथ्यूज, मनरो, वेडिंग्टन, वॅक्सा वगैरे जे झालंय तेव्हा ही गावच नव्हती. तेव्हा तिथे शेतं होती. तिथे म्हणजे आम्ही मोर्सविल मध्ये राहतो. मोर्सविल मधून शार्लेटला जाताना सुद्धा आम्हाला बऱ्याच ठिकाणी अशी फार्मलँड दिसायची जिथे गुरं चरतायत वगैरे. अशा ह्याच्यात ना आम्ही खऱ्या अर्थाने गावच म्हटलं पाहिजे. गाव होतं म्हणजे शार्लट. मी असं म्हणेन की शार्लट गाव आणि आजूबाजूला खेडेगाव. दॅट्स हाऊ इट यूज टू बी. असं तुम्ही जेव्हा इंडियावरून इथे आलात त्यावेळेस म्हणजे तुम्हाला असं वाटलं का की आपण कुठे गावात आलोय, असं काही फिलिंग आलं का? असं म्हणजे फिलिंग असं की त्याच्या आधी पण आम्ही आलो होतो. गीता तर 1985 साली आली आहे, मी 1987 साली आलो. आणि खरंच म्हणजे मी आणि गीता दोघंही मुंबईचे आहोत, त्यामुळे प्रचंड मोठ्या शहरातनं एकदम छोट्या ठिकाणी आलो. पण त्याच्यात सुद्धा एक सुख होतं ना, कारण त्या गजबजच्या लाईफमधनं जरा थोड्याशा शांत लाईफमध्ये आलो होतो. सो इट वॉज नॉट बॅड, इट वॉज रिअली गुड. वी स्टार्टेड एन्जॉईंग. मित्रमंडळी झाली आणि जीवन सुरू झालं त्या देवाच्या काळाचं. मग त्यावेळेस आपल्या शार्लटमध्ये इंडियन लोक किंवा मराठी लोक किती होती? म्हणजे खूपच कमी होती. तसं बघायला गेलं तर कमी असल्यामुळे जे कुटुंब झालं होतं म्हणायला हरकत नाहीये. छोट्या छोट्या काही गोष्टी लागल्या तर तोच आमचा कळप म्हणता येईल. असे आम्ही सगळे एकत्र भेटायचो आणि काही प्रोग्राम वगैरे करायचे असले तर चला भेटूया असं म्हणत आम्ही करायचो. म्हणजे थोडीफार होती त्यावेळेस नंबर म्हटला ना, तर नंबर म्हटला तर तुला सांगू की 30 एक फॅमिलीज असतील म्हणत, तर सगळ्या मिळून 30 एक फॅमिलीज. आणि त्यांचे ऑफकोर्स 2 इन द फॅमिली, त्यांची 2-3 मुलं प्रत्येकी वॉट एव्हर एक. तर ते म्हणे बघितलं तर दिवाळी विल बी अवर लार्जेस्ट प्रोग्राम. आणि आजही ते सत्य आहे. आणि तेव्हा मॅक्सिमम एक 50-60 लोक यायचे दिवाळीला. आणि तो एका मिडल स्कूलच्या शाळेच्या हॉलमध्ये व्हायचं दिवाळी. आपण आजही तेच करतो, ऑडिटोरियम घेतो. पण तेव्हा आम्ही बेसिकली त्यांचा जो त्या काळचा ऑडिटोरियम होता तेव्हा करायचो. तसं तर तेवढंच स्वरूप होतं आपल्या शार्लटचं. आणि तेव्हा म्हणजे
शार्लट वॉज नोन फॉर बँकिंग हब बॅक देन. तेव्हा IT पण कमी होतं आणि सगळंच म्हणजे इट वॉज अ टोटली डिफरंट डिफरंट वर्ल्ड. आणि आजचं शार्लट आणि फारच वेगळं आहे म्हणजे असं. सो आम्ही जेव्हा अमेरिकेत आलो त्यावेळेस इकडचा निसर्ग खूप छान आहे असं म्हणजे आम्हाला खूप वाटतं. तर हे असं आधीपासूनच होतं की म्हणजे काही वर्षानंतर म्हणजे गव्हर्नमेंटने स्टेप्स घेतल्या आणि नाही नाही नाही, शार्लेटच्या लकीली शार्लेट हे गाव असं आहे की शार्लेट पासनं डोंगर परिसर खूप जवळ आहे, तसंच समुद्र जवळ आहे. आणि बऱ्याच गोष्टी बघायला तशा आहेत इथे. त्यामुळे आम्ही जेव्हा शार्लेटमध्ये यायचं ठरवलं, तो आमचा हेतू होता की इथून पाहिजे तर कधी आपल्याला डोंगरात फिरायला जाता येईल. ब्लू रिच पार्कवे आहे, स्मोकी माउंटन्स मध्ये कुठेही फिरता येईल, किंवा उठून वाटलं तर आम्ही एक दिवसाची मर्टल बीचची पण ट्रिप करायचो. आणि जाणं येणं तेव्हा सोपं होतं कारण तेवढा ट्रॅफिक नव्हता. त्यामुळे आम्ही एका दिवसात खरंच डोंगरात किंवा म्हणजे मर्टल बीच वगैरे जाऊन, इवन आम्ही चार्ल्स्टनला जाऊन आलेलो एका दिवसाचा, जे आता थोडं कठीण थोडं कठीण होतं झालं, लोक आले. कारण ट्रॅफिक तेवढा वाढलेला आहे. आणि तू शार्लटचं म्हणायला गेलीस तर अगं खूपच ग्रीनरी म्हणजे अजूनही आहेच. पण शार्लट इज नोन फॉर इट्स ग्रीनरी आणि दिस ओल्ड ट्रीज. कारण तू आत्ताच बघितलं जुन्या, जर तू साऊथ पार्क वगैरे एरियामध्ये गेलीस, काय झाडांचे बुंदे आहेत. परवाच मी आणि गीता जात होतो, मला तर क्वीन्स रोड होता आणि किती जुनी झाडं म्हणजे असे काय मी आय डोंट नो, मे बी 5, 7, 10 फुटी बुंद्यांची झाडं होती म्हणजे ती डायमीटरची. वी वर लाईक गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेऊन काही केलंय असं तर वाटतं. त्या काही घेतलं पण असेल ग. कारण बघ ना, आता रस्त्याच्या बाजूलाही झाडं आहेत, त्यामुळे ती अशी किंवा मग त्या आणि तसं जर बघितलं तर म्हणजे असा पण विचार करता येईल की झाडं ठेवून बाकी सगळं बांधलेलं आहे. कारण आपल्याकडचे रस्ते तुला माहिती आहेत कसे वेडे वाकडे आहेत ते शार्लट मधले. म्हणजे वी रिअली डोंट हॅव दॅट ग्रीड पॅटर्न जे अमेरिकेच्या बऱ्याचशा शहरांमध्ये तो ग्रीड पॅटर्न असतो. तर अव्हेन्यूज आणि स्ट्रीट्स जसे 90 डिग्रीज असतात, ते आपल्या शार्लटमध्ये जरा कमीच आहेत. रस्त्याची सेम रस्त्याचं नाव बदलतं एक टर्न मारला की. असं पण आपलं शार्लटचं वैशिष्ट्य आहे असं. आणि म्हणजे माझ्या अनुभवाने, कारण मी तर 88 मध्ये शार्लेटमध्ये आले, तेव्हा सुद्धा सेंट्रल ॲव्हेन्यू, क्वीन्स रोड, सगळा पार्क रोड वगैरे तो तसाच होता. अमेठी शॅरन रोड वगैरे तो त्यांनी झाडं न डिस्टर्ब करता तिथे त्यांनी डेव्हलप केलंय. असं वाटतंय. काही ठिकाणी बाहेर जे गेलेले आहेत आता, म्हणजे वेडिंग्टन, वॅक्सा वगैरे, आता तुम्ही बघता की झाडं मोडून तिथे घरं बांधलेली आहेत, त्यामुळे झाडं लावायची वेळ येते. त्यामुळे तो फरक आहे. पण ह्या सगळ्या जुन्या एरियात त्यांनी झाडं तशीच टिकवून ठेवलेली आहेत, त्यामुळे तो निसर्ग आपल्याला दिसतो. त्यामुळे आपण स्प्रिंगमध्ये, फॉलमध्ये आपल्याला लांब जायची गरज नसते. म्हणजे आम्ही लेक नॉर्मन एरियात राहतो, आम्हाला लेक नॉर्मन एरियातच आम्हाला सगळं दिसतं. आम्हाला तेवढ्यासाठी रंग बदलतायत म्हणून जायला लागत नाही कुठे. नक्कीच. सो अमेरिका हे बंदुकींचं राज्य म्हणून ओळखलं जातं. तर इथे म्हणजे शार्लट किती सेफ होतं त्यावेळेस? मीच बोलतो ना, जेव्हा गीता होती 88 मध्ये, 92 मध्ये, आणि वी डिडंट फील एनी इनसिक्युरिटी. अजूनही तशी फारशी वाटत नाही. आता त्या काळी सुद्धा काही एरियाज आपण आम्ही अवॉइड करत होतो. आजही अनफॉर्च्युनेटली तेच एरियाज आपण सगळेच अवॉइड करतो. त्यामुळे ती परिस्थिती तेव्हाही होती, आजही आहे. त्यात फारसा बदल नाही आहे. पण असं काही तू विचारलंस की काही एखादं उदाहरण आहे का किंवा असं काही, तर मला वाटत नाही असं काही मी सांगू शकेन की आज कंपॅरिझन मध्ये आजच्या आणि कालच्या की काही त्याच्यात वेगळं किंवा होतं इतर म्हणजे. काही गुन्हे असे काही घडायचे आधी असं? नाही ग, म्हणजे इवन मला तर वाटतं शार्लट बऱ्यापैकी स्टेडी आहे वेन इट कम्स टू दॅट. म्हणजे असं क्राईम रेट, आता मला काही एक्झॅक्ट स्टॅटिस्टिक्स माहिती नाही, पण तरी एवढं मोठं ऐकिवादात तरी येत नाही की क्राईम वाढला आहे. आणि अजूनही डाऊनटाऊन मध्ये आपण अपटाऊन म्हणतो त्याला, लोक रात्री संध्याकाळी फिरत असतात. मी बघितलेलं आहे. पण आणि आता आम्ही किती वेळा मी आणि गीता रात्री पार्टीजना साऊथ शार्लटमध्ये जातो आणि रात्री 1, 2, 2:30 वाजता आम्ही अगदी आरामात परत येतो मोर्सविलला, विच इज अबाउट 60 माइल्स नॉर्थ ऑफ व्हॅलेंटाईन वगैरे असं. नाही, आणि म्हणजे तसं बघायला गेलं तर इव्हन पूर्वी अतिशय मी एकटी राहायचे. त्यामुळे मी एकटी जेव्हा राहत होते तेव्हा मी ट्रायांवर फिरायचे. इंडियन स्टोअर जे होतं एक पूर्वी अगदी 88 मध्ये, ते एक आधी ट्रायांवर होतं. त्याच्यानंतर दुसरं जे उघडलं साऊथ बुलेवार्डवर. पण नाहीतर
मी त्या इंडियन स्टोअरमध्ये जायचे, एक तिथे मूव्ही थिएटर होतं, कधी मूव्ही बघायला जायचे. तसंच म्हणजे मी तर राहिले सुद्धा नेशन्स फोर्ड रोडवर. कोणाला आता वाटेल का नेशन्स फोर्ड रोडवर राहणं आपल्यापैकी असं, पण तेव्हा खरंच सेफ असल्यामुळे असं कुठेही असं जाणवलं नाही की मी एकटी राहते, आता काय करायचं असं. सो अजून एक प्रश्न पडतो आम्हाला की आम्ही आता इथे आल्यानंतर इथे रेस्टॉरंट्स किंवा इंडियन स्टोअर्सच्या एवढे ऑप्शन्स अवेलेबल आहेत की आम्हाला आता म्हणजे इंडियाची तशी फार आठवण येत नाही जेवणा खावण्याच्या बाबतीत म्हणा. अर्थात आपली माणसं तर असतातच, पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या फॅसिलिटीज मिळत आहेत म्हटल्यावर आपण खुश असतो. तर त्यावेळेस कसं होतं? फार कमी गोष्टी होत्या तेव्हा. जसं म्हटलं तसं एकच ग्रोसरी स्टोअर होतं. म्हणजे मी 88 मध्ये आले तर खरंच एक होतं. त्याच्यानंतर साऊथ बुलेवार्डवर पायल म्हणून एक ते फेमस होतं आणि ते खूप वर्ष होतं. खूप- पायल म्हणून ते खूप वर्ष होतं. आणि ते उघडलं, पण असं होतं की किती जुना माल असेल वगैरे हे माहित नव्हतं. त्यामुळे बऱ्याच वेळा काय व्हायचं, मी घरी गोष्टी करायचे. म्हणजे मी पाणीपुरीच्या पुऱ्या वगैरे पण घरी करून आम्ही पाणीपुरी वगैरे बनवलेली आणि आहे. आता कॉस्कोमध्ये पुऱ्या हो, मिळतात. Exactly. असा फरक आहे म्हणजे. आणि रेस्टॉरंट पण कमी होती. अक्षरशः एका आताच्या दोन बोटावर होती. दोन वगैरे असतील रेस्टॉरंट. आणि ती तेव्हा साऊथ बुलेवार्डवरती आपला इंडियन लोकांचा प्रेझेन्स खूप होता. आणि आता तो नाहीच आहे, म्हणजे ऑलमोस्ट गेलाच आहे. आता सगळं मोस्टली व्हॅलेंटाईन त्या एरियामध्ये आलेलं आहे, किंवा युनिव्हर्सिटी एरियामध्ये खूप आहे. युनिव्हर्सिटी एरियामध्ये सुद्धा खूप आपलं दुकानं आहेत, रेस्टॉरंट्स आहेत. पण तेव्हा फारसं काही मग नव्हतं. तुम्हाला अशी भारतातल्या अशा कोणत्या गोष्टीची आठवण यायची त्यावेळेस खूप, की अरे हे इथे मला मिळतच नाहीये असं? मेन म्हणजे मी तुला सांगतो की एंटरटेनमेंट वॉज अ बिग इश्यू. कारण तेव्हा मग त्या VHS कसेट्स रेंट करायचो आम्ही पायलकडनं. आणि आता बघा तेव्हाचा जमाना होता, त्या VHS कसेट्स होत्या त्या रेंट करायच्या. नंतर आम्ही DVDs रेंट करायचो. आणि दॅट वॉज अ डिफरंट एरा बॅक देन. आता तुला घरी बसल्या बसल्या रिमोटच्या कंट्रोलवरती तुला सगळं मिळतंय. सो दॅट वी यूज टू मिस दॅट अ लॉट. आणि ऑफकोर्स खाणं बिणं आता कसं सगळं अगदी सगळीकडे अवेलेबल आहे, तसं नव्हतं ना. म्हणजे दॅट वॉज अ बिग. जरी रेस्टॉरंट असली तरी लिमिटेड होतं. बफे असायचे तेव्हा. जेव्हा जी रेस्टॉरंट त्यांच्याकडे सकाळी तरी बफे असायचे. सो वी यूज टू गो. पण रिअली मिस्ड एंटरटेनमेंट जी आता म्हणजे अक्षरशः सगळीकडे अवेलेबल आहे. आणि मराठी खाणं किंवा खाण्याचे पदार्थ एवढ्या इझिली मिळायचे नाही. दॅट वॉज अ गुड पॉइंट. कारण बाकी कम्युनिटीज हळूहळू व्हायला लागल्या होत्या. बरोबर. पण मराठी सामान नसल्यामुळे किंवा मराठी गोष्टी, आणि तिथून भारतातनं लोकांना इकडे सगळं आता कसं कुरिअरनी पाठवता येतं, अतिशय सोपं झालेलं आहे. तसं नव्हतं. म्हणजे पत्रव्यवहार जेवढा व्हायचा तेवढाच, पण नाहीतर खाणं कोणी येणं असलं तर भारतातनं कोणतरी येतंय म्हणून, म्हणजे आणि ते सुद्धा नातेवाईक, कारण It's a big deal. नाहीतर त्यांच्याबरोबर दुसरं कोणतरी येत आहे म्हणून पाठवणं पण सोपं नव्हतं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अगं ताईस किचन वगैरे सारखे प्रकार नव्हते तेव्हा. हे मत मी ना, ताईस किचन, आज ताईस किचन आहे, इतर अनेक प्रायव्हेट लोक स्वयंपाक करून देतात, डबे देतात. तेव्हा तो म्हणजे कॉन्सेप्टच नव्हता. म्हणजे ऍब्सोल्युटली, म्हणजे मला आठवत पण नाही की कोणी. आता गुजराती वगैरे लोक तेव्हा करत असतील, पण तेव्हा त्यांचं पण आम्हाला एवढं एक्सपोजर नव्हतं की बाबा इथे आर्बर हिल्समध्ये या बाई पोया करून देतात. तेव्हा देयर वॉज नो सच थिंग. तर ते मिस करायचं. आता तर ते म्हणजे एकदमच रेडीली अवेलेबल आहे. बरोबर. आणि त्यावेळेस गुगल मॅप्स किंवा ऍपल मॅप्स नव्हते, तर तुम्ही ट्रॅव्हल म्हणजे रस्ते कसे तेव्हा शोधायचे? तर म्हणजे तेव्हा सेलफोन्स पण रेअर होते, प्रचंड महाग होते. तर गुगल मॅप म्हटलंच ना, तर रँड मॅकनेली नावाचा एक प्रकार असायचा. म्हणजे प्रिंटेड मॅप्स, एक मोठं पुस्तक असायचं. तर समजा आता कोणाकडे जायचंय तर त्यांच्याकडनं अगदी क्लिअर डायरेक्शन घ्यायच्या आणि त्या चक्क लिहून काढायच्या की या रस्त्याने जायचं, इथे डावीकडे, इथे उजवीकडे सिग्नल येणार, हे येणार, ते येणार. आणि जसं सांगितलं तसं लोक पण कमी होते, रस्ते पण कमी होते, अपार्टमेंट्स कमी होती. त्यामुळे ते शोधणं सोपं होतं. आणि ते रँड मॅकनेलीचा उपयोग करायचा. आणि बेसिकली म्हणजे ह्याचं महत्वाचं असं आहे की याला नेहमी ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर म्हणजे हे लागायचं, पॅसेंजर लागायचा. कारण समवन हॅज टू टेल यू डायरेक्शन्स वगैरे. नाही तर ते फार कठीण. म्हणजे लांब गेलं तर म्हणजे शक्यच नाही, अनलेस यू रिअली आधी अभ्यास करून किंवा मध्ये मध्ये थांबून आता पुढचा रस्ता कुठला घ्यायचा, पुढची स्टेप कुठली घ्यायची. नाहीतर मग तुझ्याकडे पॅसेंजर असेल तर मग तो रँड मॅकनेली किंवा ट्रिपल एथनं ट्रिप्टिक घेऊन
पुस्तकं द्यायचे ते लोक की शार्लटहून तुम्हाला शिकागोला जायचं तर काय काय कुठले कुठले रस्ते लागतील वगैरे असं. तर AAA म्हणून जे ऑर्गनायझेशन आहे आणि आता ते त्याच्यात रस्त्यावरती मोठे मोठे बोर्ड्स लावलेले आहेत ग्रीन कलरचे, हा 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 की आपल्याला कुठला रस्ता घ्यायचा आहे वगैरे. तर ते त्यावेळेसही होते का तेही की होते ते ते होते. होते ते म्हणजे ती सिस्टम अमेरिकेची या, मला वाटतं 1950 खूपच जुनी आहे. मध्ये आयझनहॉवर हायवे सिस्टम म्हणून आहे ती, हा. त्याच्यातनं जी आलेली ती फेमस सिस्टम ती अजूनही तशीच आहे. खूप आणि छान. म्हणजे हळूहळू त्याच्यामुळे शिकायला खूपच इझी जात असेल, राईट. हा. पण आणि तरी सुद्धा बरोबर आहे. आणि हळूहळू शिकायला लागलो ना, म्हणजे नॉर्थ साऊथचे रस्ते ऑड नंबर, हं. ईस्ट वेस्ट रस्ते इव्हन नंबर, म्हणजे हायवेज, मोठे हायवेज आहेत ना ते हा. इंटरस्टेट म्हणतो आपण त्यांना. तर हा. ते सगळं तेव्हा पटकन कळायला लागलं, कारण त्याच्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणजे तू जर 40 रस्ता घेतला तर कळलं की आपण ईस्ट वेस्ट ईस्ट जातोय. वेस्ट जातोय, म्हणजे काहीतरी चुकलं आपलं, जर आपल्याला शिकागोला जायचंय तर. हा. हा. कळलं की नाही तुला? हो, तर हो. ते त्यातनं कळलं आम्हाला. कारण गाडीत नॅव्हिगेशन सिस्टम नसायची नो 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 किंवा सेलफोन नसल्यामुळे आपल्याकडे कंपास पण तसा नसायचा. त्यामुळे ते नंबर लक्षात घेऊन विचार करायला लागायचा. हम्म. बरोबर. आणि त्यावेळेस इंडियामध्ये तुम्हाला जर कोणाशी कनेक्ट करायचं असेल, आपल्या नातेवाईकांशी, आई वडिलांशी, तर मग ते किती म्हणजे त्यावेळेस डिफिकल्ट असायला पाहिजे असेल कदाचित. भरपूर डिफिकल्ट. एक तर फोन प्रचंड महाग असायचे. फोन म्हणजे अक्षरशः फोन म्हणजे खूपच महाग, की जो जो मी गीता आली तर तेव्हा खूपच, पण मी जेव्हा शार्लटला आलो तेव्हा सुद्धा $2-2.5 पर मिनिट वगैरे असं असायचं. रुपये म्हणतोय मी, पण डॉलर्स, $2-2.5 पर मिनिट वगैरे असं असायचं. तेव्हाच्या त्या AT&T, MCI वगैरे कंपनीज होत्या, त्यांच्याकडनं ते प्लॅन घ्यायचे, इंटरनॅशनल प्लॅन, आणि तुम्हाला ते चार्ज करायचंय. लोकल फोन कंपनीतनं तुम्हाला त्याचं बिल यायचं. आणि तर पण करायचो, त्यामुळे कमी कमी व्हायचे फोन. पत्र लिहिलेली आहेत आई बाबांना किंवा त्यांची आलेली आहेत वगैरे, असं कम्युनिकेशन. मग ती एक वेगळी आठवण असेल ना, म्हणजे पत्र अजूनही आपण जमा करून ठेवतो, कॉल्स हो कसे मग आले आहेत की. ना. म्हणजे मला तर मी तर सेव्ह वगैरे करत नाही, पण आय एम शुअर गीताकडे सगळी पत्र आहेत जुनी. आय कॅन हो, टेल यू दॅट. हो. म्हणजे नक्कीच कधी आहे. कोणाची आठवण आली तर पटकन आपण पत्र काढून या 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 आपल्या या आठवणी ताजा करू सो. शकतो. आणि दुसरं म्हणजे जेव्हा लोक ये जा करायचे, आपले नातेवाईक म्हणा, फ्रेंड्स म्हणा, मग त्यांच्याकडनं खाणं पिण्यापेक्षा पत्र सुद्धा महत्वाचं असायचं. हो. अरे बाबा, हे पत्र आईला दे, पुण्याला जातोयस तर. आजही आपण आता व्हॉट्सअपवर विचारतो, एनिवन ट्रॅव्हलिंग टू पुणे, हो. कॅन दे टेक द डॉक्युमेंट. तेव्हा ते हो. पत्र वगैरे फार महत्वाची असायची तेव्हा. आता हो. व्हॉट्सअप वगैरे नव्हतं ग. हो. बरोबर. त्यावेळेस कोणती कोणती ग्रॉसरी स्टोअर्स होती? म्हणजे तुम्ही पायलचं एक म्हणालात, अजून काही अगं होती? मेन म्हणजे पायलच, बाकी मग अमेरिकन. तेव्हा ती होतीच की हॅरिस टीटर वगैरे, हा, ते हा. ते सगळे प्रकार होते तेव्हा. अनलेस आम्ही अटलांटाला गेलो आणि अटलांटाला इंडियन स्टोअर्स मध्ये वगैरे गेलो तर व्हरायटी तिथे जास्त व्हरायटी मिळायची, जास्त व्हरायटी मिळायची. जास्त आणि मिळायची. ग्रोसरी स्टोअर्स होते ना. हं. इथे कसं तसं पायल आणि एक बॉम्बे बाजार म्हणून साऊथ बुलेवार्डवर एक छोटंसं दुकान ते होतं. नंतर आलं. ते पण नंतर आलं, पण तेवढंच होतं, म्हणजे असं काही हे नव्हतं. त्यामुळे काही नारळ पाहिजे असला आपल्याला, आणि आपल्या जेवणात नारळ जातो, पण जो अमेरिकन दुकानात नारळ मिळायचा तेव्हा फ्रोझन नारळ मिळायचा, तो गोड असायचा. म्हणजे तो श्रेडेड नारळ, कारण ते लोक पेस्ट्रीमध्ये वापरतात ना, हो, केक्स हो, मध्ये वगैरे. हो. तर आपल्याला जर त्याची चटणी करायची असेल तर ते कठीण जायचं. हा. तर हा. असं मग पण मग मी तो धुवून घ्यायचे जास्त, या म्हणजे मग त्याची हे साखर जसं काढून टाकायची. साखरवाला असेल. हा, हा. मग ते ऍडजस्टमेंट करायला लागायची हो, तेव्हा. हो. बापरे. बरोबर. बरं, त्यावेळेस मग तुम्ही सणवार कसे साजरे करायचा? सणवार म्हणजे आता मी बोलतो मेनली म्हणजे बघ, त्याच्यात काही फारसा बदल झालेला नाहीये. तेव्हाही मित्रमंडळी, आजही मित्रमंडळी तीच. तेव्हा फॅमिली, आजही तीच फॅमिली असते. बघ, असं आहे की नाही? फक्त हा त्यावेळेस छोटं कुटुंब होतं, आता हा, छोटं मोठं कुटुंब झालंय. होतं, त्यांच्याकडे जायचो बरोबर. असं दिवाळी, गणपती, संक्रांत, पिकनिक सगळे. ऑफकोर्स मंडळ असं तेव्हा म्हणजे अगदी एस्टॅब्लिश 503C वगैरे असं मंडळ नव्हतं, पण मराठी लोकांचं एक कुटुंब होतं तेव्हा सुद्धा. आणि त्याच्यात ऑफकोर्स प्रत्येकाचे काही कोर ग्रुप्स असतात, सब कोर ग्रुप्स असतात, तर ते सगळे प्रत्येकाचे असायचे. सो वी टू स्पेंड टाइम विथ देम. आणि बाहेरगावी ट्रॅव्हल म्हणजे मित्राकडे गेलं, कुठे शिकागोला, वॉशिंग्टनला, असं. आणि म्हणजे जेव्हा आपण सणवार करायला लागलो, इवन मंडळात छोटंसं का असेना, मंडळात जेव्हा सणवार करायला लागलो, तेव्हा आता कसं डेकोरेशन करायला आपल्याकडे किंवा काही करायला आपल्याकडे भरपूर मोठं कुटुंब झालेलं आहे. हो, हो. तेव्हा तसं नव्हतं. त्यामुळे आम्ही आपल्या घरातल्या घरात काहीतरी छोटंसं डेकोरेशन करायचं, आपल्याच खर्चाने काहीतरी करायचं, आणि आणि त्याच्यात आता आनंद. आपल्याला काही हवं असेल तर आपण Amazon वरून मागवू शकतो. हा, हा, तसं काही नव्हतं तसं तेव्हा. नाही तसं नाही. काही नव्हतं. म्हणजे मला आठवतंय काही दिवाळीच्या सणांच्या वेळेस मी स्वतः मोठमोठ्या पेपरवर
पणत्या कापून मग त्याला रंगवून वगैरे असं काय काय म्हणजे काहीतरी आपल्याला पाहिजे ना, दिवाळी करायची तर डेकोरेशन तर पाहिजे. तर मग कसं करायचं? मग ते झाल्यानंतर मग हळूहळू मुलं मोठी व्हायला लागल्यावर, चल आता मी हे केलंय तर मग तुम्हाला थोडंसं डेकोरेट करायला देते. किंवा माझीच मुलगी घरात असल्यामुळे मग तिला सांगायचं, चल ह्याच्यावरती हे रंग टाक, म्हणजे आपल्याला काहीतरी अजून करता येईल. मग तिच्याबरोबर ते सण वार वगैरे तिला पण कळायला लागले. असं करत आम्ही सणवार साजरे करायचो. आपल्याकडे गणपती जेव्हा सुरुवातीला आपल्याकडे गणपतीची मूर्ती करायला असं, आता आता अमित कोलुरवार आहे, पण तेव्हा कोणी नव्हतं. तेव्हा मी म्हटलं मी करते, म्हणून मी करायला सुरुवात केली. मग त्याच्यानंतर अपर्णा आली तर मला म्हणाले, मग चल मी पण करते. म्हणून मग हळूहळू ते आम्ही वाढवत गेलो. आणि मग अमित आल्यावर तर आपल्याकडे काय आता प्रोफेशनल प्रोफेशनलच आहे. त्यामुळे मूर्तिकार आलेले आहेत. हा, त्यामुळे मग आता तेव्हा असं वाटायचं, अरे केवढी मोठी मूर्ती केली, पण ती छोटीच असायची. आता ते पण आपलं वाढलेलं आहे ना. आता दिवाळीबद्दल आपण बोलतोय, सणांबद्दल, दिवाळीबद्दल वगैरे, तर तुला एक गंमत सांगतो की अशा बऱ्याचशा दिवाळी फंक्शन्स आपली झालेली आहेत. तेव्हा तेव्हा मीच MC असायचो, मीच नाटकात काम करायचो, मीच एकपात्री प्रयोग करायचो, मीच लोकांना जेवण वाढायचो आणि मीच नंतर साफसफाई करायचो, मदत करायचो. असं सगळ्या टोप्या घातलेल्या आहेत. कारण आता तेव्हा काही फारसं काही नव्हतंच ना, म्हणजे लोकच नव्हते. आणि मी असं म्हणणार नाही टॅलेंट नव्हते, असं तुम्ही कधीच म्हणणार नाही. टॅलेंट तेव्हाही असेल, आजही तर खूपच आहे. पण उत्साह पण पाहिजे लोकांना, असं आहे ते. तर आय यूज टू डू दॅट. मला अक्षरशः एक दिवाळी तर आठवते, म्हणजे अक्षरशः 50-60 लोक होते आणि सगळ्या हॅट्स मी तेव्हा घातल्या होत्या. बट देयर वॉज लॉट ऑफ फन. बरोबर. बरं, तुम्ही ज्या वेळेस आलात त्यावेळेस घर घेणं किती कठीण, किंवा म्हणजे काय प्रोसेस होती त्यावेळेस? गुड क्वेश्चन. मी तुला सांगतो की आता लोक जे, आता मी सांगू इच्छितो की H1 वरती किंवा असे येऊन सर्रास घरं घेतात, अगदी बिंदास लोन्स घेतात, नवीन नवीन छान छान गाड्या घेतात. आणि आय एम व्हेरी हॅपी दॅट पीपल कॅन डू दॅट. खूप जमाना बदललाय. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दीज यंग पीपल, इन्क्लुडिंग तुझ्यासारखे लोक किंवा अजूनही यंग लोक. पण तेव्हा खरंच सांगायचं तर आमचे गट्स नाही व्हायचे. म्हणजे आता आम्ही नंतर अक्षरशः ग्रीन कार्ड वगैरे झाल्यावरती आम्ही अगदी स्टार्टर होम घ्यायचं की नाही सुद्धा खूप त्याच्याबद्दल चर्चा. आणि असं लोन घेऊन वगैरे घरं घेतलेली आहेत. नाही घेतलं असं नाही. 92 त्यावेळेस साली ग्रीन कार्डची कशी सिच्युएशन होती? अगदी तर ते सोपं होतं ग. तो नंतर फरक पडलाय. म्हणजे आता बघ ना की H1 3 वर्षाचा मिळायचा तो तेव्हाही, आणि मला अजूनही 3 वर्षाचा मिळतो. 3 वर्षापैकी मला तर त्याच्या आधीच ग्रीन कार्ड मिळायचं तुला, तर H1 संपायच्या आधी. आणि ग्रीन कार्ड मिळाली 5 वर्षानंतर सिटिझनशिप मिळायची. तर त्या सगळ्या नॉर्मल प्रोसिजरमध्ये मी आणि गीता गेलेलो आहोत. तर अगदी सोपं होतं तेव्हा. म्हणजे आणि का तेव्हा लोक कमी होते ना तेव्हा. अगं ते मेन म्हणजे तो आता आपण जे काही साधन वापरतोय तो प्रकार कमी होता. त्याला कॉम्प्युटर आणि IT म्हणतात. हा, तो प्रकार कमी होता की नाही. आज आता मला आठवतं, मी आता लास्ट चेक मला वाटतं 3 वर्षापूर्वी दिला असेल. आणि तेव्हा सगळे व्यवहार पैशाचे बरेचसे चेक वरती व्हायचे. वॉलमार्टला पण आपण चेक द्यायचो तेव्हा. व्हॉट आय एम गेटिंग एट इज की तेव्हा IT आणि कॉम्प्युटर नव्हतं ना ग. तेव्हा लोक कमी होते. त्यामुळे आपले भारतीय त्या काळी आलेले होते, ते मोस्टली शिक्षणासाठी आलेले होते आणि नंतर सेटल झाले. आणि हळूहळू IT सुरू झाला होता. पण नंतर Y2K आणि त्याच्यानंतर जी बूम झाली आहे आपल्या IT क्षेत्रात, आणि त्याच्यात आपल्या मराठी माणूस इतका इन्व्हॉल्व्ह झालाय की रिअली प्राऊड ऑफ दॅट. म्हणजे असं. आणि घर घेण्याचं कसं होतं, पॉकेट्स होती, ठराविक एरियामध्ये घरं होती, पण तुम्हाला ती शोधण्यासाठी तिथे तुम्हाला आधी जायला लागायचं. रिअल इस्टेट एजंट किंवा न्यूजपेपरमध्ये तुम्हाला जाहिरात दिसली की ह्या एरियात नवीन घरं बांधतायत, जर नवीन पाहिजे असेल तर नवीन घरं बांधतायत, तर मग तुम्ही त्या एरियात जाऊन बघायचं की तो परिसर आवडतोय का, कसं आहे. आता आम्ही जेव्हा इथे राहायचं ठरवलं मोर्सविलमध्ये, रणजित स्टेट्सविलला कामाला जातो म्हणून आम्ही मोर्सविलमध्ये राहायचं ठरवलं. तर मी स्टेट्सविलहून ऑफिसला जाताना थांबायचे ह्या मोर्सविल भागात आणि बघायचे काही आपल्याला घरं मिळणार आहेत काय इथे. कारण मध्येच कुठेतरी पाटी दिसायची, कन्स्ट्रक्शन आहे. कारण आतल्या छोट्या छोट्या रस्त्यावरनं पण जाऊन मी बघायचे. रायन होम्स आणि MI होम्स, आणि तेव्हा त्या छोट्या पाट्या रस्त्याच्या कोपऱ्यात त्या अजूनही असतात, त्या तेव्हा असायच्या. आणि एक महत्वाचं गीता म्हणाली म्हणजे न्यूजपेपर. तेव्हा लोकांकडे पेपर यायचा. आपल्या भारतात येतो शार्लट ऑब्झर्व्हर. बघ आता तो आता मला तू तुझ्या लोकांना विचार किती लोकांकडे शार्लट ऑब्झर्व्हर. तर आम्ही तर कधीच बंद केला. असं आहे. बरोबर.
बरं. एखादा एअरलाईनचा अनुभव सांगा त्यावेळेचा. म्हणजे अरे वा. त्यावेळेस खूपच कठीण बाय असेल असं गं. मला वाटतंय. अगं फारच कठीण. म्हणजे सर्वात चॉईसेस खूप कमी होते ग तेव्हा. नंबर वन वॉज द बिगेस्ट हर्डल वी फेस बॅक देन. चॉईसेस कमी होते. आज म्हणजे आता तुम्हाला म्हणजे आता ते मिडल ईस्टर्नच 3 मोठ्या एअरलाईन्स आहेत. कटार एअर आहे, एमिरेट्स आहे, इतिहाड आहे. तेव्हा ते काही नव्हतंच. आणि त्यामुळे तो एक मोठाच मुद्दा असायचा कुठल्या एअरलाईनने जायचं. बरं तेव्हा इंटरनेट नव्हतं, गुगल फ्लाईट्स नव्हत्या. ट्रॅव्हल एजंट्सकडे जायला लागायचं, त्यांना फोन करायचे, मग ते सांगायचे अरे बाबा डील आलं, हे आलं, ते आलं. मग आता बऱ्याच लोकांना माहिती पण नसेल, पण आपल्या शॉर्लेटमध्ये ब्रिटिश एअरवेजची फ्लाईट यायची माहितीये का? हो. हा, शॉर्लेटमध्ये ब्रिटिश एअरवेजचं विमान यायचं. तर ते वापरून आम्ही इंडियाला गेलेलो. ते तिथून लगवाडियाला जायचं. लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये लगवाडिया. लगवाडियावरनं चेंज करून पुढे काय लगवाडिया नाही, नाही सॉरी गॅटविक. टोटली मिस्टेक. गॅटविक मध्ये चुकलं माझं. लंडन गॅटविक मध्ये जायचं. तिथून ती शार्लट गॅटविक फ्लाईट होती आणि मग तिथून चेंज करून मग पुढे काय एअर इंडिया असेल, काय असेल तेव्हा, तर ते म्हणजे वापरून जायचं. 2-3 स्टॉप असायचेच. हो, अगदी मिनिमम. म्हणजे हे तर म्हणजे तो मी तुला खूपच लकी सिच्युएशन सांगितली. शार्लटहून डायरेक्ट नाही तर मग अगं तेव्हा म्हणजे बिलीव्ह इट ऑर नॉट लोक PIA पण गेलेले आहेत. हो. हा, तेव्हा आपल्या भारतात PIAच्या फ्लाईट जायच्या. न्यूयॉर्क, लंडन, कराची, मुंबई. कॅन यू बिलीव्ह दॅट? PIAचे लोक. नंतर एक गल्फ एअर म्हणून एक होती जी आता बहारीनची नॅशनल कॅरियर आहे, ज्याचं तर नाव पण आपल्याला माहिती नाही. आणि त्या लंडनहून भारतात जायच्या. लंडन, बहारीन, मस्कत, मुंबई. आणि मग इथून अमेरिकन एअरलाईन किंवा युनायटेडने त्यांचं कनेक्शन मिळायचं. ऍक्च्युली एअरलाईनची सर्व्हिस जास्त चांगली होती. आतापेक्षा. सीट्स मोठ्या होत्या. हो आज का? आता 3 सीटिंग असतं काही काही विमानांमध्ये. तेव्हा ते 3 असायचं. हो. आईल्स तर मोठ्या लेगरूम होत्या. कमी कमी होत चालली आहे. सगळंच कमी आहे. लेगरूम कमी आणि लेफ्ट टू राईट कमी आणि फ्रंट टू बॅक कमी असं झालेलं आहे. बरोबर. आता माणसंच एवढी आहेत. लोक वाढलेत ना. पण हा हो. मजेशीर प्रश्न विचारलास तू. मग तिकीट्सच्या प्राइस कशा होत्या मग त्यावेळेस? म्हणजे अगं तिकीटच्या प्राइस साधारण होत्या तेवढ्याच. हम्म. म्हणजे आता तू बघ, आजही तू क्रिसमस टायमाला गेलीस तर एक 2,000 वगैरे तिकीट पडतं ना. तू अगदी हो, बरोबर त्या टायमाला हो, गेलीस तर त्यावेळेला. तेव्हा सुद्धा तेवढ्याच प्राइसेस होत्या ग. पण प्रॉब्लेम असा होता की तेव्हा 50,000च्या खाली पगार होते. हो, बरोबर. हा प्रॉब्लेम होता. त्यामुळे आता कसं उठल्या सुटल्या दरवर्षी माणूस एकदा दोनदा जातो. मी तर 2-3 वेळा भारतात जातो किंवा इतर ठिकाणी जातो. तेव्हा ते शक्यच नव्हतं. मोठं प्लॅन करून जायला लागायचं, मोठं प्लॅनिंग करून. म्हणजे आम्ही तर 2 किंवा 3 वर्षातनं एकदा एकदा जायचो. कारण शक्यच नव्हतं. म्हणजे किंवा असं तू जाऊन ये, मी जाऊन येतो, असं टर्न्स घ्यायच्या. असं तेव्हा फारच कठीण होतं माहिती तेव्हा. त्यावेळेस मग तुमचं वेलकम एकदम जोरात होत असेल. जोरात. आणि म्हणजे जसं रणजित म्हणाला तसं IT इंडस्ट्री नव्हतीच, पण आमच्या दोघांचाही जॉब सुद्धा IT मधला नाही, अजूनही नाहीये. आणि त्यामुळेही तो फरक होता की सॅलरी तशी कमी होती आणि आम्हाला भारतात जायचं म्हटलं की सुट्टी वगैरे सगळ्याचाच विचार वर्क करून फ्रॉम होम वगैरे प्रकार नव्हता ना ग. हो. मग असं आहे ते. आणि कम्प्युटर, लॅपटॉप नव्हते, त्यामुळे शक्य नव्हतं. प्लॅनिंग खूप लागायचं, पण जमायचं. मग त्यावेळेस हा डिसिजन घेणं खूप कठीण असेल ना, की आपण आपला देश सोडून, आपली माणसं सोडून आपण दुसऱ्या देशात जातोय. फारच कठीण होता ग. आता मी तर इथे 87 साली आलो, शिक्षणाला आलो. गीता पण शिक्षणाला आली 85 साली. आणि तेव्हा नवीन देश, नवीन सगळं. इंटरनेट नाही, कॉम्प्युटर नाही, कसं कुठे काय जातोय काही माहिती नाही. दोघांनाही कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली. कॉलेज कसं आहे, कुठे आहे, काय आहे, काही माहिती नाही. पण त्याच्यात सुद्धा आजही एक महत्वाचा घटक आहे, तो तेव्हाही होता आणि त्याला मित्रमंडळी म्हणतात. हो, बरोबर. त्यांचा खूप फायदा झाला. तेव्हाही फायदा झाला. आजही लोकांना मित्रमंडळींचा फायदा होतो आणि त्याला आपण आता व्हॉट्सअप म्हणतो. हो. सो आता 25 वर्षाच्या निमित्ताने मी तुम्हाला हा एक प्रश्न विचारते की आपण सीएमएम ला पार्टिसिपेट करणं आपल्याला नक्कीच आवडतं, पण सीएमएम बरोबर असोसिएट असल्यामुळे किंवा माणसांच्या ओळखी असल्यामुळे आपल्याला काय काय फायदा झालाय इतक्या वर्षामध्ये, किंवा 25 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही सांगू शकता? अगं एक्सपिरियन्स म्हणायचा तर खूपच चांगला आहे. म्हणजे मला आता कल्पनाही करवत नाही की सीएमएम नसेल तर आम्ही काय करू. म्हणजे असं आहे. आता बघ, आज 1992 साली आम्ही इथे आलो तेव्हापासनं आता आज तू आमचा इंटरव्ह्यू घेतेस सीएमएम बद्दल. सो दॅट इज टेलिंग यू समथिंग की आमचं असोसिएशन खूप आहे सीएमएम बरोबर. खूप खूप दिलंय आम्हाला सीएमएमने.
मोठा मित्र परिवार दिला आहे. नंतर मी काय एमॅच्युअर का असे ना कलाकार आहे. तर तुम्हाला त्यांनी सीएमएमने खूप प्लॅटफॉर्म दिला आहे, खूप नाटकं केली आहेत. नाटकं केली आहे ते पण बोलणं चुकीचं आहे, नाटकात कामं केली आहेत सीएमएमने स्पॉन्सर केलेल्या. मी बरेच वेळा मंडळाचा MC म्हणून कार्यक्रमाला काम केलेलं आहे. आणि एक कम्युनिटीबद्दल काम केलं तर एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळतं ना ग, की बाबा आपण काहीतरी केलंय कम्युनिटीसाठी. आणि ते एक आहे. नंतर अनेक आता बिझनेसमन आहेत, किंवा आता कोणी पोळ्या करून देतं, कोणी डबे देतं, कोणी हे देतं, कोणी ते, त्यांची ओळख झालेली आहे, त्या कॉन्टॅक्ट्स मिळालेले आहेत, की बाबा आता आता आपल्याला व्हॉट्सअपवर लगेच कळतं की बाबा शुभम दुकान उघडत आहे म्हणून. पण तेव्हा सीएमएम थ्रूच आम्हाला कळायचं, आम्ही जेव्हा फंक्शनला जायचो तेव्हा, की बाबा अरे अरे या रस्त्यावरती एक नवीन रेस्टॉरंट आहे, खूप छान आहे, तू जाऊन ये कधीतरी असं. सो ती जी माहिती, जी इम्पॉर्टंट माहिती आहे, ती आम्हाला सीएमएम दिलेली आहे. नंतर खरंच म्हणजे जो माणूस हा एक कल्पी स्वभावाचा असतो, त्याला नेहमीच दुसऱ्यांचा सहवास लागत असतो, जरुरी असतो, तर तो आम्हाला सीएमएमने दिलेला आहे. आणि आता बऱ्याच लोकांची अशी कल्पना आहे की अरे सीएमएम काय काय करायचं, तेच 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 करतात. खरं आहे, तेच 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 करतात. पण नवीन लोक येतात, त्यांच्याशी ओळखी होतात, कधीतरी कुठेतरी क्लिक होतं, कनेक्शन्स होतात. मे बी हल्लीच्या तुमच्या IT जमान्यामध्ये जॉब रेफरन्स मिळत असेल, किंवा बाबा हा सच अँड सच माणूस कॅप जेमिनायमध्ये काम करतो, सच अँड सच माणूस इन्फोसिसमध्ये काम करतो, त्याच्याकडे काही पोझिशन वगैरे आहे का बघूया, असं काही होत असेल. म्हणजे आता ते मला आणि गीताला तो अनुभव नाहीये, पण आय एम शुअर समथिंग लाईक दॅट इज हॅपनिंग. तुला काय बोलायचंय? आणि म्हणजे मित्रपरिवार आणि सगळं मिळतंच, पण याच्यातनं आपल्या ज्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज आहेत ह्याला सुद्धा सगळ्यांना प्रोत्साहन मिळतं करायला. जे घरातल्या घरात करतो आपण, पण ते तुम्हाला काय 4 लोकात आपण करतो. आपण जेव्हा दिवाळीला भेटतो किंवा गणपतीला भेटतो, त्याच्यात जी मजा असते, किंवा पूर्वी आम्ही करायचो, अजूनही करतो गणपतीला, जे गणपतीला सगळे एकत्र येऊन स्वयंपाक करणं वगैरे, तो जो प्रकार असतो, तो पण सीएमएम मुळे हा करू शकतो आपण. सीएमएम नसतं तर आपण आपल्या देवळात जाऊन नमस्कार केला असता आणि आलो असतो परत. हा फरक आहे आपला. त्यामुळे सीएमएमचं महत्व भरपूर आहे. सीएमएम मुळे लोकांना नवीन नवीन ओळखी होतात. म्हणजे आता गेल्या काही महिन्यातले मी तुला उदाहरण देते. माझ्या ओळखीची एक मुलगी शार्लेटमध्ये मूव्ह झाली, आणि तिला लहान मुलं आहेत. ती म्हणाली, मी कसं जॉईन करू, काय करायचं? मी लगेच आपल्या मंडळाच्या साईटवर जाऊन तिला सांगितलं, हे बघ इथे इन्फॉर्मेशन आहे, तू हे कर. मग मी तिला व्हॉट्सअपच्या आपले आता तर ग्रुप भरपूर झाले, तेव्हा ते ग्रुप वगैरे नव्हते, त्यामुळे मंडळाच्या प्रोग्रामला जाऊन किंवा सीएमएम काय हे सांगायला सुद्धा मग आपल्याला त्याच्यातनं जे आपुलकी होती, ती आपुलकी अजूनही आपल्याला ठेवायची आहे. आणि त्याच्यामुळे आपलं मंडळ वाढवायचं आहे, आपली नाती वाढवायची आहे. हा त्या सीएमएमचा भाग आहे. आणि आपल्यातला मराठी माणूस जोपासायचा आहे ना, त्यासाठी काहीतरी एक प्लॅटफॉर्म लागतो, तो आपल्याला सीएमएम देत आहे. असं म्हणून. आणि स्पेशली जे लोक भारतात जन्माला आले, तिकडचं कल्चर अनुभवलेलं आहे, त्या लोकांना म्हणजे ती आत्मीयता आहे, आणि ती इथे येऊन ती टिकवायला आणि ती एकमेकांबरोबर शेअर करायला कोणतरी माणसं, आपली माणसं हवी, तर आपण नेहमीच सीएमएम कडे बघतो. प्रश्नच नाही. याच नोटवर आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. तुमच्या अनुभवातून आम्ही 25 वर्षापूर्वीच्या शार्लेटची थोडक्यात सैर केली आणि खूप मजा आली तुमच्या सगळ्या गमती जमती ऐकून. नमस्कार. थँक्यू. सीएमएम यंदा आपल्या कुटुंबासाठी अनेक माहितीपूर्ण पॉडकास्टची सिरीज घेऊन दर आठवड्याला तुमच्या भेटीस येणार आहे. 17 मे 2025 शनिवारी सीएमएमचा रौप्य महोत्सव आपण साजरा करणार आहोत. येत्या गुढीपाडव्याला सीएमएमच्या वेबसाईटवर कार्यक्रमाचे रजिस्ट्रेशन सुरू होईल. आपण सर्व प्रेक्षक या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे. चला तर मग भेटू लवकरच.